Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत, महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर खालच्या शब्दामध्ये टीका करत असतात। ही बाब अत्यंत निंदनीय आहे, कारण महाराष्ट्र राज्याला विकासाकडे नेण्यासाठी पवार साहेबांचं फार मोलाचं योगदान आहे, हे राज्यातील जनतेला चांगलंच माहीत आहे। परंतु सदाभाऊ खोत आणि पडळकर, तुम्ही सांगली जिल्ह्याचे आहात। सांगली जिल्ह्याला खूप मोठा वारसा आहे। सांगली जिल्ह्याचा अभ्यास आपल्याला नसेल तर मी तुम्हाला सांगतो, सांगली जिल्ह्याला क्रांतिसिंह नाना पाटील, जी.डी. बापू लाड, नागनाथ अण्णा नायकवडी, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील आणि आराराबा पाटील तसेच पतराव कदम यांचा सुसंस्कृत नेत्यांचा वारसा आहे आणि हे राज्यातील जनतेला चांगलंच माहीत आहे। परंतु आपण राज्यामध्ये आपली जीभ कशी घसरते हे राज्यातील जनतेने चांगलंच माहीत झालेलं आहे। मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, सांगली जिल्ह्याला साहित्यिकांचा वारसा आहे। लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे, गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर आणि माझे आजोबा डॉक्टर लेखक शंकरराव खरात। त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की सांगली जिल्ह्याला फार मोठा वारसा आहे, सुसंस्कृत वारसा आहे। त्यामुळे बोलताना जरा तारतम्य बाळगा आणि सांगली जिल्ह्याचे नाव खाली जाऊ देऊ नका, असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपल्याला करत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।